आता आपलं अस्तर कट झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, अस्तर ठेवून आता ब्लाउज पीस कट करणार आहोत। मेन जे आपलं फॅब्रिक आहे आपण ते कट करून घेणार आहोत। आणि हे आपल्याला कट करताना मात्र व्यवस्थित असं म्हणजे थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचं आहे, कारण कपडा हा खूप सुळसुळ आहे, त्याच्यामुळे आपण हे एक्स्ट्रा ठेवणार आहोत। आणि हा जो क्रॉस आहे आपला समोरचा फ्रंट आहे तो पूर्ण क्रॉस आहे, तर आपण मला असं व्यवस्थित, कारण खूपच सुळसुळा ब्लाउज आहे हा। सेट करताना मात्र लक्षपूर्वक करायचं आहे। हे पाहू शकता आता हे क्रॉस कट आहे आणि असं या पद्धतीने तुम्हाला ठेवावं लागतं। क्रॉस कट जर तुमचं ब्लाउज असेल तर या पद्धतीने ठेवायचे। आता आपण कट करून घेऊया, कारण आपल्याला हा बलून बाही आहे, तर बाही आपण कट झाल्यावर आपण क्रॉस पट्टी कट करणार आहोत। हे आपण साईडला सरकूया। तर असं आपलं हे क्रॉस आपण ठेवून घेतलं होतं आणि हे कट झालेलं आहे। आता आपली बाही आहे, या प्रकारची आपल्याला बाही शिवायची आहे। पाहू शकता अशी आपली बाही होणार आहे। तर आपण पाहूया आपली बाही बसते का। तर आपण काय करू, तर ही बाही आहे ही या अशी टाकूया, पण आपली क्रॉस पट्टी बाकी आहे। पाहूया कशी बसते। कमी कपड्यामध्ये आपल्याला हे ब्लाउज कट करायचं आहे, तर आपण आता आपण बाही मोजून घेऊया। ही बाही आहे आपली 5 इंच, म्हणजे आपण याला 6 इंच ठेवूया। तर ही 7 आहे, आपण थोडंसं खाली घेऊया 1 इंच। कारण कपडा फारच सुळसुळा आहे। आता आपण हे 2 पदर आणि हे आपण डायरेक्ट हे असं टाकणार आहोत। आता हे आपलं 4 पदरी झालेलं आहे। तर आपल्याला बाही ही अशी करायची आहे, याला गोपी बाही पण म्हणतात। आता आपण याचा उतार पाहूया किती आहे। 2 इंचाचा म्हणजे 5, तर आपण इथं 6 ठेवूया, कारण आपलं कपडा वाया जाणार आहे वरचा। आपली अजून क्रॉस पट्टी बाकी आहे, तर आपण थोडंसं सरकून घेऊया। पुन्हा 4 पदरी करून घेतलेला आहे आपण, आणि आता आपली बाही परफेक्ट अशी बसणार आहे। पाहू शकता 6.5। तर आपण हे 6.5 वर ठेवायचे आणि आपल्याला 5 इंचाचा उतार द्यायचा आहे। 4.5चा दिला तरी चालेल। 4.5 इंचाचा उतार देऊया, जास्त आपल्याला वर पाहिजे नाहीये बाही। या पद्धतीने आपण कट करू शकतो बाही।
याला तुम्ही समोरचा खड्डा वगैरे नाही टाकला तरीही चालतो ह्या बाहीसाठी. तर आपण हे व्यवस्थित असं कट करून घेऊया. अशा तऱ्हेने आपली बाही परफेक्ट अशी तयार आहे. आता आपण पाहूया आपल्याला ह्या बाही या मापाच्या ब्लाऊजला आपल्याला 7.5 लागणार आहे. किती? 7.5 बाही रुंदी. तर आपण इथून फुग्याची ठेवणार आहोत. फुगा इथून ठेवला तरी चालेल. आणि हा फुगा सुद्धा आपण करताना व्यवस्थित असं प्लेट वगैरे टाकताना तुम्हाला मी दाखवणारच आहे कसं घ्यायचं आहे ते. तर या प्रकारे आपली बाही कट झालेली आहे, गोपी बाही. असं हे आपण आजचं हे क्रॉस कट आपलं तयार झालेलं आहे ब्लाऊज. आणि आता आपण यामध्ये आपली क्रॉसपट्टी बाकी आहे. तर आपली क्रॉसपट्टी आता निघणार आहे. कारण आपण कपड्याची बचत करतच कटिंग करायची. अगोदर पाहायचं आहे कुठं काय बसते, डायरेक्ट कापायचं नाही. तर हे या प्रकारे आपण आता ही आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी बसणार आहे, परफेक्ट. तर ही अशी बाही आपली ते पूर्ण ब्लाऊज आपलं बसलेलं आहे. आणि आता आपलं गळा आणि हे बाकी आहे. तर आपण याची सुद्धा पाइपिंग करू शकतो. आणि ही जी पट्टी आहे ती आपण समोर बसूया. ही पट्टी म्हणजे आपल्याला परफेक्ट असा आपला कपडा बचत झालेला आहे. तर ही होती क्रॉस कट ब्लाऊजची कटिंग आणि बाहीची कटिंग. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.